नमस्कार मंडळी ग्रहांचं गोचर भ्रमण हे वर्षातून महिन्यातून अनेकदा होत असतं। त्याचा प्रभाव हा प्रत्येक वेळेला आपल्या राशीवर कधी चांगला कधी वाईट कधी शुभ अशुभ पडत असतो आणि त्याचाच आपण अभ्यास करतो मासिक राशी भविष्य आणि वार्षिक राशी भविष्याच्या वेळेला। काही ग्रहांचं गोचर भ्रमण हे काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी तर काहींचं काही वर्षांसाठी असतं। यापैकी शनी ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण हे 2.5 वर्षांसाठी असतं। म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत आला की 2.5 वर्ष एका राशीमध्ये त्याचा ठिय्या असतो। तर सर्वात कमी गोचर भ्रमण चंद्र करतो। चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये 2.25 दिवसांनी राशी बदलतो आणि म्हणूनच संपूर्ण महिन्यात तो 12ही घरातून आणि 12ही राशीतून भ्रमण करत असतो। शनीच्या खालोखाल असतं ते म्हणजे राहूचं म्हणजेच राहू केतूचं गोचर भ्रमण 18 महिन्यांसाठी। फार मोठा काळ आहे 18 महिने। मंडळी बऱ्याचदा राहू हा मोठ्या प्रमाणात अशुभ फलदायी असतो। त्यामुळे राहूचं राशी परिवर्तन झाल्यानंतर प्रत्येक राशीसाठी फार महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे नुसते अशुभ फळ माहिती घेण्यासाठी नाही, राहू काही राशींना अतिशय लाभदायक आणि शुभ फळ सुद्धा देतो ते जाणून घेण्यासाठी। आणि त्यामुळेच आपल्याला आजच्या भागामध्ये राहूच्या आणि केतूच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास करायचा आहे। कारण राहू ऑक्टोबर 2023 या महिन्यात आपलं राशी परिवर्तन करून सध्या त्याचं मेष राशीतून भ्रमण सुरू आहे। ते मेष राशीतून गुरु ग्रहाच्या मीन राशीमध्ये तो पदार्पण करणार आहे सलग 18 महिन्यांसाठी। हे राशी परिवर्तन कधी सुरू होणार कधीपर्यंत असणार आणि त्याचा आपल्या मकर राशीच्या मंडळींना काय परिणाम मिळणार याचीच माहिती आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत। शिवाय अशुभ परिणाम टाळण्यासाठी कोणते करायचे उपाय शेवटच्या भागात जाणून घेणार, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत। मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातली रोचक माहिती नेहमीच आपण या चॅनलवरती घेत असतो। ती नेहमी घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह दाबा। म्हणजे आपल्याला सुद्धा आमच्याकडून ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून माहिती घ्या। आपली अपॉइंटमेंट त्यानंतर बुक करा। 9892156163 हा नंबर आहे। हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो। चला तर मग माहिती करून घेऊया राहू परिवर्तन केतू परिवर्तन मकर राशीसाठी कसं राहील। तर हे राहू केतूचं गोचर भ्रमण 30 ऑक्टोबर 2023 ते 18 मे 2025 या काळासाठी असणार आहे। राहू हे भ्रमण यावेळी आपल्या तृतीय स्थानातून सुरू राहणार आहे। तर केतू आपल्या नवम स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे। कुंडलीच्या 3ऱ्या घराला आपण पराक्रम स्थान सहज स्थान असंही म्हणतो। तर या स्थानावरून भावंडांचं सौख्य संबंध जवळपासचे प्रवास आपल्या एखाद्या धाडसी निर्णय किंवा कृती म्हणजे पराक्रम याबद्दलची माहिती घेत असतो। तर नवम स्थानाला भाग्य धर्मस्थान म्हणून ओळखलं जातं आणि यावरून भाग्याची साथ धर्मकार्य मंगल कार्य यांची माहिती घेतली जाते। उच्च विद्या अभ्यासाची सुद्धा माहिती घेतली जाते। परदेश गमन मंडळी कुंडली शास्त्रानुसार राहू जेव्हा कुंडलीच्या 3ऱ्या 6व्या आणि 11व्या घरामध्ये असतो किंवा गोचर भ्रमण करतो तेव्हा राहूचं सर्वात जास्त अधिक शुभ फळ परिणाम जातकाला मिळताना दिसतात। अशा वेळी त्या जातकाच्या जीवनामध्ये अचानक सकारात्मक बदल राजसी थाटमाट लक्झरी सुखसुविधांचा प्रभाव निर्माण होताना दिसतो। तसेच भाग्यस्थानातील केतूचं गोचर भ्रमण आणि या स्थानावर म्हणजे भाग्यावर पडणारी राहूची दृष्टी यामुळे आपल्याला आपल्या कामात भाग्याची साथ परिपूर्णपणे मिळताना दिसते। तर धर्म अध्यात्म धार्मिक आस्था वाढायला लागते आणि याच्याच साह्याने आपण करत असलेल्या कामात यशप्राप्तीचे अनेक मार्ग दिसायला आणि मिळायला लागतात। शिवाय या राहू केतूचा सगळ्यात अधिक लाभ म्हणजे आपल्याला आपल्या स्वभावातील कामातील शिक्षणातील जीवनातील कार्यपद्धतीतील ज्या ज्या काही कमतरता आहेत त्याबद्दलची जाणीव आपल्याच अंतर्मनामध्ये निर्माण होऊन त्यामध्ये योग्य ते बदल करण्याची तीव्र मानसिक इच्छा प्रबळतेने जागृत होऊन ते बदल सुद्धा आपण करायला लागतात। साहजिकच त्यामुळे आपल्या जीवनाचा प्रवास हा यशाच्या मार्गाने सुरू व्हायला मदत होते। योग्य ती प्रतिष्ठा मिळायला लागते। स्वभावातील हा सकारात्मक बदल आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टींचा लाभ आपल्या जीवनात आपल्या कार्यात निर्माण करतो। अशा वेळी आपण घेतलेले निर्णय
हे आपल्याला निश्चितच यश, मान सन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून द्यायला मदत करतात. अशा वेळी कुणीही आपल्या यशाची घोडदौड रोखू शकत नाही. तसेच या राहू केतू राशी परिवर्तनामुळे आपले विरोधक सुद्धा आपल्या बाजूने उभे राहतात, आपल्याकडे येताना दिसतात. त्यांचा आपल्याबद्दलचा असलेला विरोध मावळू लागतो आणि शत्रू सुद्धा मित्राप्रमाणे वागायला लागतो. हा अनुभव आपल्या राशीच्या जातकांना या काळामध्ये निश्चित यायला लागेल. तृतीय स्थानातील हा राहू आपल्याला नोकरी आणि व्यवसाय यामध्ये चांगलं यश मिळवून द्यायला बऱ्याच पद्धतीने आणि मार्गांनी मदत करेल. तर काही धाडसी निर्णय, असाधारण कार्य करण्याची संधी सुद्धा या काळात आपल्या जीवनात निर्माण होईल व आपलं संपूर्ण जीवनच बदलायला हा राहू केतूचा राशी परिवर्तनाचा थोडा नाही तर 18 महिन्यांचा काळ आपल्याला मदत करेल. नोकरी व्यवसायात निरंतर वाढ झाल्यामुळे अर्थातच आपल्या आर्थिक सुबत्तेमध्ये सुद्धा चांगली वाढ होऊन सांपत्तिक स्थिती सुधारायला लागेल, स्थिर व्हायला लागेल. नावलौकिक वाढायला सुद्धा हा कालखंड शुभ राहील. तसेच कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचे, प्रवास घडण्याचे आणि ते सुद्धा यशस्वी होण्याचे योग आहेत. त्यातच संपत आलेली 7.5 आणि पराक्रम स्थानातील राहूचं भ्रमण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामधील असामान्य कर्तृत्व सिद्ध करायला चांगली संधी निर्माण करत आहेत. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यायचा. हा मंडळी, आपल्याला लाभ घ्यायचा म्हणजे आपल्याला कष्ट मेहनत करायची आहे. भाग्यस्थानातील केतू एखाद्या नवीन धार्मिक कार्याचा विस्तार सुद्धा आपल्या हातून होण्याचा योग, तर घरामध्ये एखादं मंगल किंवा धार्मिक कार्य करण्याचा मान सन्मान आपल्याला मिळण्याचा सुंदर योग या काळात आपण अनुभवू शकाल. एखाद्या धार्मिक ट्रस्टवर मनासारखं काम करायला मिळेल. तर काही महत्वाच्या जबाबदारीचं पद अशा ठिकाणी भूषवण्याची संधी मिळेल. तसेही मकर राशी ही कामाला आणि जबाबदारी घ्यायला कधीही मागे न हटणारी राशी आहे. त्याचा अतिशय सुंदर परिणाम या काळात आपल्या राशीच्या जातकांना, स्त्री असो पुरुष असो, मिळायला अवश्य लागेल. आणि हो, विद्यार्थ्यांना सुद्धा. म्हणजे या ग्रहांचं गोचर भ्रमण याचं जे फळ आहे ते आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहांप्रमाणे मिळत असतं. कृपया हे विसरून चालणार नाही आणि विसरू नका. त्यामुळे आपल्या मूळ कुंडलीतील राहू केतू जर शुभ राशीमध्ये असतील, शुभ स्थितीमध्ये असतील, म्हणजे काय तर राहू कन्या किंवा मिथुन राशीमध्ये आणि केतू मीन, धनु किंवा मकर राशीमध्ये असेल, तसेच आपल्याला राहू केतूची दशा, महादशा, अंतरदशा सुरू असेल, तर हे अनुभव आपल्याला निश्चित यायला मदत होईल. तर मंडळी, हे झाले राहू केतूचे सकारात्मक परिणाम. आता प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. दुसरी म्हणजे नकारात्मक. तर या नकारात्मक परिणामांची सुद्धा माहिती करून घेऊया आणि हे परिणाम कमी करण्यासाठी सोपे उपाय सुद्धा जाणून घेऊया. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये मूळ पत्रिकेत राहू केतू अशुभ आहेत, अशुभ असून त्याची दशा महादशा सुरू आहे, त्यांना आपल्या भावंडांशी संबंध बिघडणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. म्हणून कुठलंही कौटुंबिक काम किंवा कुठलाही कौटुंबिक व्यवहार करतेवेळी आपल्या भावंडांना विश्वासात घेऊन व्यवहार, काम, आर्थिक नियोजन करायचं आहे. म्हणजे कुटुंबातील भावंडांमधील मतभेद आणि गैरसमज तुमच्या बाबतीत निर्माण होणार नाहीत. तसेच भावंडांमधील कुठलेही वाद आधीपासून जर तुमच्याबरोबर सुरू असतील तर घरातील किंवा समाजातील वडीलधारी मंडळींच्या मध्यस्थीने ते सोडवण्याचा तुमच्याकडून तरी आटोकाट प्रयत्न करा. यश मिळेल. म्हणजे वाद सुद्धा विकोपाला जाणार नाही. वैमनस्य कमी होईल. धार्मिक अधिष्ठान आणि उपासना साधना करणाऱ्या मंडळींनी कोणत्याही अंधश्रद्धेच्या नादी न लागता आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड आपल्या कामाला कशी मिळेल याकडे लक्ष द्यायचं आहे. मंडळी, राहू केतूचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी म्हणूनच या कालखंडामध्ये आपल्याला देवी उपासना वाढवायची आहे. चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र यामध्ये देवी उपासना करायची आहे. नवरात्रात उपवास करता आले, उपासना करता आली, अवश्य करा. त्याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये आहेतच. तर सप्तशतीचा पाठ करायला विसरू नका. रोजच्या मंत्र साधनेमध्ये आपण सुद्धा कुंजिका स्तोत्राचा पाठ अवश्य सुरू ठेवा. नोकरदार मंडळीने 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या मकर राशीची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. तसेच मंडळी, आपण दर महिन्याला जे प्रकाशित करतो राशी भविष्य, मासिक राशी भविष्य, प्रत्येक राशीचं स्वतंत्र, त्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती दिलेली असते. अवश्य पहा.
तसेच राहू बद्दलचे काही महत्त्वाचे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते सुद्धा पहा आणि राहू माहिती करून घ्या. मंडळी, आपल्याला जर विविध स्तोत्र आणि जप मंत्र यांचे संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक चैतन्य लहरी मागवायचं असेल भारतात कुठेही, तर आमचा कार्यालयाचा नंबर 9892156163 या नंबरवर 331 रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण भारतामध्ये कुठेही ते मागवू शकता. याच पद्धतीने सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ, जो स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचू शकतात, पारायण करू शकतात, मागवण्यासाठी 151 रुपये गुगल पे करू शकतात. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सरस्वती यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवण्यासाठी, ऑर्डर नोंदवण्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि मागवा. म्हणजे माहिती कशी वाटली आवर्जून कळवा. पुढच्या भागामध्ये शनीचीच राशी म्हणजेच कुंभ आणि त्या राशीला चालू आहे 7.7, म्हणून राहूचा बदल ह्या 7.7 काय साथ देणार आहे त्याची माहिती घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोबाय असावा. धन्यवाद.